नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या सगळ्या बातम्या जरी आपण बघणार असलो तरी बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आणि ती बातमी आहे दोन्ही राजेंच्या भेटी संदर्भातली. कारण संभाजीराजे आणि उदयनराजेंची काही वेळातच भेट होणार आहे. संभाजीराजे आणि उदयनराजेंची प्रस्तावित भेट पुण्यात होतीये आणि संभाजीराजे उदयनराजेंच्या भेटीसाठी निघाल्याचं कळतंय. त्यामुळे या दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होतीये का, आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असतील, काही रणनीती याबद्दल ठरणार आहे का, याबद्दल प्रचंड उत्सुकता आता लागून राहिलेली आहे. पुण्यामध्ये आज ही भेट होणार असल्याची माहिती कळते आहे. काही वेळातच या दोघांची भेट होणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे या क्षणातचे सगळ्यात पटापट अपडेट्स आपण बघतोय. मुद्दा ऐरणीवर आलेला आहे मराठा आरक्षणाचा. संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यात अगदी काही क्षणात भेट सुरू होतीये. आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापुरातून आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि हे राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाआधी दोन्ही राजेंच्या भेटीला म्हणूनच महत्त्व आहे. आंदोलन कसं असू शकेल, त्याची रणनीती काय असेल, ही या बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे उदयनराजे या आंदोलनात सक्रियपणे उतरणार का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज मिळू शकेल. आरक्षणाच्या लढाईत उदयनराजे सहभागी होणार असतील तर त्यांची भूमिका काय असेल आणि एकूणच या आंदोलनाचं स्वरूप काय असेल, हे कदाचित या बैठकीमध्ये अधोरेखित केलं जाईल. संभाजीराजेंनी आपल्याला माहिती आहे सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे आणि सरकारसमोर त्यांनी आरक्षणासाठीच्या मागण्या देखील मांडलेल्या आहेत. अधिक माहिती घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आजची भेट विशेष म्हणावी लागेल. काय अपडेट्स आत्ताचे पुण्यातून? रेणुका, आता आपण जो बंगल्यात भेट होणार आहे त्या बंगल्यासमोरच आहोत. त्या बंगल्याचे मालक आपल्या सोबत आहेत, संदीप पटेल. संदीप पटेलजी, मला सांगा, भेट काय होते, तुम्ही स्वतः काय पुढाकार घेतलं? कशामुळे म्हणजे माझे मित्र आहेत आणि त्या दोघांच्या चर्चा करायची आहे त्या दोघांना, आणि त्या निमित्ताने त्यांना म्हटलं की संदीप पटेल आमचे म्हणजे किंवा संभाजीराजे मित्र आहे, मी योग्य वाटलं की ठीक आहे, इथं भेटी योग्य राहील. त्या निमित्ताने इथं ते येत आहेत. मित्र आहात? हो, कॉलेज. अनेकांनी प्रयत्न एकत्र यावेत, दोघं एकत्र आहेत असं चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं असे अनेक प्रयत्न केले, परंतु अजूनपर्यंत तरी ते यशस्वी झाले नव्हते. तुम्ही असं काय केलं? मी खरं सांगू तर काही केलेलं नाही. फक्त एक ठरलं की भेटायचं आहे, बाकी प्रयत्न कधी ठरलंय साधारण? 1-2-3 दिवसापूर्वी. बरं, काय नक्की या बैठकीचा अजेंडा असणार आहे? आपण पाहिलं हे संदीप पटेल आहे, ज्यांच्या बंगल्यावर ही भेट होते. ते माध्यमांशी बोलत आहेत, माध्यमांना माहिती देत आहे. आपण त्या बंगल्यात जाऊया, नेमके कुठून कशी भेट होती. आपण हे सगळं ह्याच बंगल्यात संभाजीराजे आणि उदयनराजे येणार आहेत. इथंच त्या हॉलमध्ये ते येतील. हाच तो बंगला आहे संदीप पटेलजी यांचा. आणि या बंगल्यात हे दोन्ही राजे पहिल्यांदा भेटत आहेत. खरं तर त्यांचे कॉमन फ्रेंड आहेत संदीप पटेल, त्यांनीही भेट घडवून आणलेली. त्याचा योग थोड्याच वेळात येईल. साधारण आपण पाहू शकतो, हेच बंगल्याचं इंटेरियर आपण पाहू शकतो. इथंच दोन्ही राजे भेटणार आहेत. एका अर्थाने हे मराठा आरक्षण आंदोलनासाठी एक ऐतिहासिक भेट असणार आहे. कारण आपल्याला माहिती सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन नेतृत्व संभाजीराजेंनी घेतले. उदयनराजेंनी या संदर्भात आपले भावना व्यक्त केल्या होत्या की संभाजीराजेंना मी पाठिंबा देणार. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते. त्यामुळे ह्या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे. या बैठकीत ह्या दोन्ही बंधू भेटीत नेमकी काय रणनीती ठरते, याच्यावर सगळं पुढच्या आंदोलनाचं साधारण दिशा म्हणूया, वाटचाल म्हणूया, ही सुरू असेल. आपण पाहू शकतो. आपण हे बंगल्यात जाऊया. इथंच हे दोन्ही राजे भेटतील आणि इथंच ती भेट होईल. साधारण भेटीचं स्वरूप दोघंच असतील सध्या तरी आपल्याला सांगण्यात आले. इथंच ती भेट होईल आणि या भेटीनंतर मग दोन्ही राजे कदाचित माध्यमांशी बोलतील आणि पुढची रणनीती ही सगळी निश्चित होऊ शकते या आंदोलनाची. त्यामुळे ह्या भेटीला मराठा आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. अशासाठी कारण हे दोन्ही राजे जर एकत्र आले तर निश्चितच एक आंदोलनाला एक वेगळं बळ मिळणार आहे, एक वेगळी दिशा मिळणार आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय ठरते या दोन्ही राजेंमध्ये, हे मोठं उत्सुकतेचं आहे सर्वांसाठीच. आणि त्यानंतरच पुढची दिशा. कारण आपल्याला माहिती आहे सकाळीच आज अजित पवार मालोजी राजेंना म्हणजे संभाजीराजेंचे पिताश्री यांना भेटले. त्या पार्श्वभूमीवर
आणि त्यानंतर ही एक महत्त्वाची भेट होताना आपल्याला आपण जसं बघतोय की पुण्यामध्ये ज्या बंगल्यामध्ये ही भेट होती आणि त्या भेटीसाठी संदीप पटेल हे जे उदयनराजेंचे मित्र आहेत त्यांचा हा बंगला, ज्या ठिकाणी ही बैठक आता काही वेळातच सुरुवात होणार आहे या भेटीला, त्याची माहिती आता आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देतात. संदीप पटेल हे उदयनराजेंचे मित्र आहेत आणि ही 2 ते 3 दिवसांपूर्वी बैठक ठरली आहे अशी देखील त्यांनी आता माहिती दिली आहे. त्यामुळे या 2 राजेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासंदर्भातली रणनीती ठरवली जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते आणि अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे अशी माहिती कळते. त्यामुळे मराठा आरक्षणावर आज कशा पद्धतीने भूमिका मांडली जाणार आहे आणि तसं असेल तर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याला माहिती आहे 16 तारखेपासून जे राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार आहे त्यामध्ये उदयनराजे सक्रियपणे उतरणार आहेत का, तसं असेल तर त्याचं स्वरूप कसं असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळू शकणार आहेत. यानंतर आपण जातोय मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आता आपल्या सोबत आहेत. करण गायकर, ही एक महत्त्वाची बैठक नक्कीच म्हणायला हवी. या भेटीविषयीची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे, तुमच्या काय अपेक्षा आहेत या महत्त्वाच्या बैठकीबद्दल? ही खरोखर ऐतिहासिक भेट आहे. दोन्ही छत्रपती हे मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करताय. आपण बघितलं असेल छत्रपती संभाजीराजे हे सध्या मराठा आरक्षणाचं नेतृत्व करत आहेत. ते यापूर्वी अनेक राजकीय पुढाऱ्यांना भेटलेले, सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटलेले आहे. त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आव्हान केलं होतं की आपण सगळ्यांनी एकत्रित बसून मराठा समाजाची जबाबदारी निश्चित करा, आरक्षणाची कोणाची आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ते उदयन महाराजांची भेट घेत आहे. खरोखर मराठा समाजासाठी हा दिलासादायक आणि अत्यंत पुढचा महत्त्वाचा घटक आहे की या दोन्ही छत्रपतींची भेट ही मराठा समाजासाठी आनंदाची आहे आणि एक निर्णायक भेट अशी आम्ही या ठिकाणी मानतो. कारण दोन्ही छत्रपती एकत्र आले तर मराठा समाजाची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि यापूर्वीही ते दोघं एकत्रच होते. त्यांनी अनेक वेळा आपण बघितलं असेल रायगडमधून स्वतः छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं होतं की आम्ही दोघंही एकच आहोत, आमच्यात कुठंही दुजाभाव नाही, नाण्याचे आम्ही 2 बाजू आहोत. त्याच्यामुळं आजची ही भेट मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशी भेट आहे. हे दोन्ही छत्रपती समाजासाठी, मराठा समाजासाठी अत्यंत चर्चा तरी होते मग नंतर बोलू. मग ठीक आहे, आधी भेटूया. बऱ्याच दिवसांनी भेट होती. एक मिनिट केबल कट. One second. Okay, now can we move back ज्या भेटीची प्रचंड उत्सुकता आहे आणि ज्या भेटीला आता सुरुवात होते त्यासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे या बैठकीसाठी, या भेटीसाठी पोहोचलेत. पुण्यातली ही दृश्य थेट बघतोय. प्रसारमाध्यमांची प्रचंड गर्दी तिथे झालेली आहे कारण उत्सुकता असणारी की या दोन्ही राजेंच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार. आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की संभाजीराजेंनी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आणि तसं असेल तर उदयनराजे यात कशा पद्धतीने सहभागी होत आहेत का, यात कोणकोणते मुद्दे असतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर पत्रकारांना मिळू शकणार आहेत. उदयनराजे आता म्हणालेत पत्रकारांना की आता भेट होऊ दे, नंतर सांगतो नेमकं काय काय झालंय. दरम्यान आपण बघूयात काय संवाद साधतात. आपण पाहिलं दोन्ही राजे एकत्र आलेले आहेत आणि या भेटीचे ऐतिहासिक भेट म्हणता येईल एका अर्थाने मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यावर. आता हे दोन्ही राजे एकत्र भेटायला चाललेत, यांच्यात चर्चा होईल सविस्तर. आणि त्यानंतर हे दोघेही बंधू राजे माध्यमांना संबोधित करतील आणि या आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील. पाहूया आता बैठकीत नेमकं काय होतं. आपण पाहतोय दोन्ही राजे सोबतच या बैठकीच्या ठिकाणी झालेले आहेत, ह्या बंगल्यामध्ये, जे आपण मग प्रेक्षकांना दाखवलं. त्याच बंगल्यात आता या दोघांची भेट होईल सविस्तर. आणि त्यानंतर या भेटीचा इतिवृत्तांत ते दोघं स्वतः माध्यमांना समोर येऊन सांगतील. त्यामुळं मराठा आरक्षणातील जे कार्यकर्ते आहेत, गेली 1.5-2 वर्ष लढतात, त्यांच्यासाठी ही भेट खूप महत्त्वाची आहे. अशासाठी की दोन्ही राजे पहिल्यांदा इथं एकत्र येतात. औंधमधील सिंध सोसायटीत संदीप पटेल यांचा हा बंगला आहे, जिथं ही ऐतिहासिक भेट होते दोन्ही राजांची. साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी, ह्या गादीवर हे दोन्ही गादी एकत्र आले तर निश्चितच या आंदोलनाला वेगळं बळ मिळणार आहे. आपण पाहू शकतो दोन्ही राजे आता बसलेले आहेत बैठकीला आणि या भेटीनंतर सगळं पुढचं नियोजन, आंदोलन कसं पुढे न्यायचं
कारण आपल्याला माहिती सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि दोन्ही राजांची हीच भूमिका राहिलेली की मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे, भले मग त्यासाठी कुठल्या काही मार्गावले. म्हणूनच संभाजीराजे आक्रमक झाले आणि त्यांच्या आक्रमकतेला आता उदयनराजेंची जोड मिळते या भेटीच्या निमित्ताने. हे खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे सकाळी अजित पवार मालोजीराजेंना भेटतात, जे संभाजीराजेंचे पिताश्री आहेत, आणि दुसरीकडे आज संभाजीराजे उदयनराजेंना भेटतात. याच्याच मध्ये खूप मोठी गंमत आहे अशासाठी, राजकारणासाठी, कारण ही दोघंही आता तशा अर्थाने भाजपचे असोसिएटेड आहेत. आणि दुसरीकडं अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते मालोजीराजेंना मनधरणी करण्यासाठी सकाळी तिथे गेले होते, कारण कोरोना आहे, परिस्थिती वातावरण चिघळू नये म्हणून आंदोलन राजेंनी मागं घ्यावे अशी सरकारची भूमिका आहे. किंबहुना त्याची मनधरणी करण्यासाठी संभाजीराजेंचे पिताश्रींना मालोजीराजेंना भेटायला अजित पवार गेले होते आणि त्यानंतर लगेच दुपारी संभाजीराजेंनी ही भेट जाहीर केली आणि आज इथे दोन्ही राजे भेटत आहेत. पण पाहू शकतो की संभाजीराजे उदयनराजेंना समजावून सांगतायत पुढच्या आंदोलनाची दिशा. आपण दृश्यांमध्ये ते स्पष्टपणे दिसतंय. उदयनराजे सगळे ऐकून घेत आहेत संभाजीराजेंचं. आपल्याला माहिती आहे संभाजीराजे यापूर्वी अनेकांना भेटलेले आहेत, म्हणजे मुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील, असे अनेक नेत्यांना. त्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन भेटले पंतप्रधानांना. त्यानंतर संभाजीराजेंनी रायगडावरून हे आंदोलन डिक्लेअर केलं पूर्णपणे आणि 16 तारखेला कोल्हापुरात हे आंदोलन जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजे हे सगळे महत्त्वाच्या गाठीभेटी घेत आहेत. त्याचाच हा एका अर्थाने ज्याला आपण परमोच्च किंवा शिखर म्हणू, आपण फार तर ज्याला क्लायमॅक्स म्हणू, तो क्लायमॅक्स इथं आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही राजे इथं भेटत आहेत, त्यांच्यात बैठक सुरू आहे दोघांमध्ये आणि ह्या बैठकीचं नेमकं फलित काय आहे हे आपल्याला काही वेळातच ही बैठक संपल्यानंतर समोर येईल. ते दोन्ही राजे स्वतः समोर माध्यमांसमोर येऊन सांगणार आहेत आणि त्या सगळ्यांना पुढच्या कार्यकर्त्यांना काय दिशा द्यायची. कारण आपल्याला माहिती आहे सगळे 250 समन्वयक, मराठा समन्वयक हे सध्या संभाजीराजेंच्या सोबत आहेत आंदोलनामध्ये. आणि अशातच आता उदयनराजे जर आंदोलनाला येऊन मिळाले तर निश्चितच एक वेगळं बळ मिळणार आहे आंदोलनाला. आणि त्याचाच हे आता पुढचं पाऊल आपल्याला दिसतं या सगळ्या भेटीगाठीमध्ये. आणि हे दोन्ही राजे बोलत आहेत आणि ह्या भेटीमध्ये त्यांचे कॉमन फ्रेंड हे इथं उपस्थित आहेत, फक्त बाकी कोणी कार्यकर्ते नाहीत सध्या तरी. त्यामुळं ह्या दोन्हींच्या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे. आपण त्या साईडनं जाऊन पाहूया. आपण बघतोय चंद्रकांत फुंदे आपल्याला पुण्यातून हे सगळे अपडेट्स देतात आणि या महत्त्वाच्या भेटीला सुरुवात झाली. आणि यानंतर आपण जातोय संदीप राजगोळकर, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, आपण बघतोय काही दिवसांपूर्वी म्हणजे 6 जूनला शिवराज्याभिषेकाच्या दिवशी केलेली महत्त्वाची घोषणा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा हा म्हणायला हवा. खरं तर एरवी 2 महत्त्वाचे नेते भेटतात तेव्हा बरोबर आहे, पण इथे संभाजीराजे आणि उदयनराजे भेटत आहेत, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व. एक तर रेणुका, हे 2 राजे भेटणं हे काही वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येणार नाही, कारण यापूर्वी दोघांनी संसदेमध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे. राज्यसभेचे आणि लोकसभेचे जरी असले तरी आत्ता तरी दोघे राज्यसभेचे खासदार आहेत. पण मराठा आरक्षण ज्यावेळेला सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलं त्यानंतर ही भेट होते. दुसरी गोष्ट 16 तारखेला आंदोलन आहे, म्हणजे 48 तासांपूर्वी, आंदोलनाच्या 48 तासांपूर्वी या 2 राजांची भेट होते. यासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. आज 2 भेटी खरं तर चर्चेच्या ठरलेल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये. पहिली भेट जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे संभाजीराजेंचे वडील कोल्हापूरमधल्या न्यू पॅलेसमध्ये सकाळी 9 वाजता ही भेट झाली आणि जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये असं सांगितलं दोघांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि एकंदरीत चहा घेण्यासाठी गेलो होतो असं देखील अजितदादांनी सांगितलं. मात्र मराठा आरक्षणाबाबत त्या ठिकाणी महत्त्वाची चर्चा झाली, पण आंदोलनाबाबत मात्र चर्चा झाली नाही. एक तर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. रायगडावरून त्यांनी आंदोलनाची घोषणा केली. आरक्षणाचे जनक अशी ओळख असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीमधून, अर्थातच कोल्हापूरमधून त्यांच्या समाधीस्थळावरून हे आंदोलन होणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. एक तर हे मूक आंदोलन असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी त्या आंदोलनाला येणारच आहेत, कारण त्यांना आमंत्रणं देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आले आहेत. पण उदयनराजे आणि संभाजीराजे हे 2 राजे एकत्र येणं म्हणजे मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्यात असं मात्र म्हणता येईल नक्कीच रेणुका. कारण त्याचं असं आहे की इतिहासाचं मागची जर पानं आपण पाहिली तर 2 गाद्या तयार झाल्या खऱ्या, पण दोन्ही गाद्यांना मोठं महत्त्व आहे.
साताऱ्याची गादी पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज 13वे अशी ओळख आहे उदयनराजे भोसलेंची. त्यांची भाषणं, त्यांचे बाईट्स असतील, त्यांची प्रतिक्रिया असतील, ही हटके असते. कायम उदयनराजे चर्चेत असतात. रोखठोक भूमिका घेणारा एक वेगळा नेता, मराठा समाजातला नेता किंवा एक छत्रपती घराण्यातील वंशज अशी त्यांची ओळख आहे. आणि दुसरीकडे मात्र शांत, संयमी, स्वच्छ चारित्र्य अशी ओळख असलेले राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींची ओळख करवीरला आहे, कोल्हापूरच्या गादीला. आणि त्या गादीचे किंवा राजर्षी शाहू महाराजांची गादी म्हणून देखील कोल्हापूरला ओळखलं जातं. त्या गादीचे वारसदार संभाजीराजे छत्रपती आहेत. पण एकंदरीत दोन नेत्यांमधला फरक बराच आहे. महाराष्ट्रानं तो यापूर्वी पाहिलेला आहे. पण या दोघांमध्ये कुठलाही वाद नव्हता. ज्या वेळेला त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आला त्यावेळेला आम्ही दोघंही एकच आहोत. कोल्हापूरची आणि साताऱ्याची गादी एकच आहे. आमच्यात कुठलेही वाद नाहीत. आम्ही भाऊबंद असं दोघांकडूनही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे तर काही वेळानंतर आपल्याला समजेल. पण जर उदयनराजे जरी आंदोलनात उतरले तर मात्र वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये असू शकतं रेणुका. कारण मूक जरी आंदोलन असलं तरी उदयनराजेंचे चाहते, त्यांच्यावर प्रेम करणारा प्रचंड मोठा तरुण वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. आणि संभाजीराजेंवर प्रेम करणारा देखील प्रचंड मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. संभाजीराजेंचं जर कार्य बघितलं तर शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो संभाजीराजेंनी चालू केला 2007 सालापासून किल्ले रायगडावर. त्यानंतर बुलढाण्यामधलं जिजामातांचं गाव असेल तिथं म्हणजे तिथपासूनची ज्या काही सगळ्या चळवळी उभा केल्या किंवा जो लढा उभा केला संभाजीराजेंनी त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे दोन्ही राजांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मराठा समाज त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो. त्यामुळे या दोन्ही राजांच्या भेटीतून नेमकं काय फलित मिळतं हे तर काही वेळानंतर आपल्याला समजेलच. पण उदयनराजे जर आंदोलनात उतरले तर मात्र चित्र वेगळं असू शकतं. कारण रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि शांत संयमी म्हणून संभाजीराजेंच्याकडे पाहिलं जातं. रेणुका, निश्चित संदीप. आणि जसं आता आपण आधी म्हणत होतो की खासदार आहे तर संभाजीराजे आणि ही भेट अशासाठी महत्त्वाची आहे की तसं असेल जसं आता आपण आता उल्लेख केला की उदयनराजे देखील समज आंदोलनात उतरले तर आधीच त्यांची खटके स्टाईल आहे. जसं तुम्ही म्हणालात की चाहता वर्ग आहे. कशा रीतीने याला बळ मिळू शकेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या त्यांच्या प्रेझेन्समुळे म्हणजे त्यांच्या सहभागी होण्यामुळे कशा रीतीने एकूणच या आंदोलनाला आणि कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल जे 16 तारखेपासून सुरू होत आहे. रेणुका, एकतर दोन्ही राजांची ओळख खासदार अशी असली तरी एकंदरीत जर चित्र राजकीय चित्र पाहिलं तर ते भाजपकडच्या बाजूचे आहेत. म्हणजे राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांची ओळख असली तरी ते भाजपच्या कोट्यात नाहीत. उदयनराजे भोसले हे देखील भाजपच्या कोट्यात नाहीत. एक तर आता जे आंदोलन संभाजीराजेंनी पुकारलेलं आहे ते मूक आंदोलन असणार आहे. त्या आंदोलनाची म्हणजे आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना सांगूया रेणुका. आता कोल्हापूरमधला जर विचार केला गेला तर राजर्षी शाहू महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी एका बाजूला संभाजीराजे छत्रपती, सकल मराठा समाजातले सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जे MPSCचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत आणि जे मराठा समाजातले आहेत हे सगळे एका बाजूला असणार आहेत. आणि समोरच्या बाजूला असणार आहेत आमदार, खासदार आणि मंत्री. कोल्हापूरचा जर विचार करायला गेला तर जवळपास 12 आमदार आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, 3 मंत्री आहेत आणि 3 खासदार देखील आहेत. त्यामुळे हे त्यातले एक संभाजीराजे स्वतः आहेतच. म्हणजे ते टॅगलाईनच अशी तयार केली आहे की आम्ही बोललोय, समाज बोललाय, आता तुम्ही म्हणजेच राज्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी बोलायचं. मग त्या दिवशी या सगळ्या आमदार मंत्र्यांनी हे बोलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात एक रोष प्रचंड वाढू शकतो जर उदयनराजे भोसले आंदोलनात उतरले तर. कारण त्या जिल्ह्यातले मंत्री, आमदार तुमच्याकडे येणारे पण दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढणारे याचिकाकर्ते दिलीप पाटील सर देखील आता आपल्या सोबत आहेत. दिलीपजी, आत्ताची एक महत्त्वाची बैठक जी थेट दृश्य सध्या आपण पुण्यात बघतो जिथे हे दोन्ही महत्त्वाचे नेते सध्या चर्चा करतायत. तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुमची काय पहिली प्रतिक्रिया या भेटीबद्दलची? पहिली गोष्ट आपण एक विचार करायला पाहिजे की संभाजीराजे एक संयमी म्हणून आणि त्यांचा शांत स्वभाव यासाठी प्रसिद्ध आहेत. बऱ्याच वेळा ते असं नाही की शांत असलं तर आक्रमक होतात. आणि उदयन महाराजांचं देखील एक प्रतिमा जर बघितली तर एक आक्रमक नेते म्हणून असं एक प्रतिमा आहे. जर दोन नेते जर एकत्र येऊन राहिलं, कारण कुठलंही जर आंदोलन असेल तर दोन्ही प्रकारनं चाललं जातं. कार्यकर्त्यांच्या मध्ये एक संयमी लोक असतात की ज्यांना वाटतं की आपण शांतपणे आंदोलन करायला पाहिजे. काही लोक असतात की जे ज्यांचं म्हणणं आहे की सरकारचं लक्ष वेधायचं प्रवृत्त थोडं आक्रमक आपण आंदोलन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याचबरोबर असे पण लोक असतात की जे लोक असतात कायद्याने लढणारी वेगळे असतात, त्याचबरोबर जे काही टेक्निकल गोष्टीवर लढणार. तर जे दोन राजे जर काही एकत्र येत असतील आणि अशी जर बैठक होत असेल तर या बैठकीतनं आपण असं म्हणायला पाहिजे की मराठा समाज याकडे फारच सकारात्मक दृष्ट्या बघतोय की आतापर्यंत जे काही आपण म्हणतोय तर ते आक्रमक याला एक आंदोलन जे करणारे लोक आहेत त्यांना एक बळ मिळेल. दुसरी गोष्ट असं आहे की कोल्हापुरातलं जे मूक आंदोलन होतंय त्याचबरोबर जे काही आक्रमक पद्धतीने आंदोलन करायचे ज्या लोकांचं म्हणणं आहे
त्या लोकांच्या बरोबर उदयन महाराजांसारखे लोक का आले आणि आंदोलनात सक्रिय झाले, तर तो जर क्षण आता असं म्हणता येईल की मराठा समाजाच्या दृष्टीनं एक निर्णायक क्षण असं याकडे आपण बघायला पाहिजे, ऐतिहासिक क्षण असं बघायला पाहिजे. कारण उदयन महाराजांच्या सारखं नेतृत्व जर पुढे येणं म्हणजे मराठा समाजाला परिपूर्ण अशा पद्धतीनं आपण जातोय असं मराठा समाजाचं ह्या भेटीकडे लक्ष आहे. आणि त्यातून लवकरात लवकर ही एक आंदोलनाची जी दिशा आहे, जी कोल्हापुरातली दिशा आहे, त्याचबरोबर आणखी एक महाराष्ट्रातनं एक नवीन दिशा तयार होईल दोघांच्या भेटीतनं. त्यामुळे प्रचंड मोठं. दिलीप पाटील आता आपल्यासोबत आहेत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, पण राजेंद्र कोंढरे सर देखील आता आपल्यासोबत आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक. राजेंद्रची ही बैठक आता सुरू झालेली आहे, अशी थेट दृश्य आता आपण बघतोय. तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे या भेटीबद्दल? काय अपेक्षा तुम्ही बाळगता या भेटीकडून? बघा, दोन राजे आहेत आणि दोघांचं जनमानसामध्ये फार मोठा फॉलोअर आहे आणि ही शक्ती त्यांची असल्यामुळं ती शक्ती जर त्या दोन्ही राजांनी लोकलढ्यासाठी वापरली तर निश्चितपणे मराठा समाजाला एक दबाव तयार करून राज्यकर्त्यांकडून आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आजची भेट आहे, या भेटीकडे आम्ही सकारात्मक दृष्ट्या बघतो. संभाजीराजे ह्या विषयात काम करतच आहेत आणि उदयन महाराजांनी सुद्धा ह्याच्यामध्ये पूर्णपणे पहिल्यापासून पाठिंबा दिलाय. पण दोघांनी एकत्र येऊन जर आंदोलनाची दिशा ठरवली तर निश्चितपणे त्याचा फायदा मराठा समाजातल्या तळागाळातल्या लोकांना होईल. आणि त्या दृष्टिकोनातनं आजच्या भेटीकडे आम्ही आशादायी नजरेने पाहतोय आणि त्याच्यातनं लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असंच लोकांचं मत आहे. राजेंद्रजी, प्रश्न अशासाठी कारण 16 तारखेपासून या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होती आणि अगदी काही तास म्हणजे आज 14 तारीख आहे तेव्हा ही बैठक होणं आणि त्याच्या दृष्टीने याचं महत्त्व आणखीन आहे. सरकारवर दबाव वाढण्यासाठी आतापर्यंत अनेक गाठीबेठी घेतलेल्या आहेत संभाजीराजेने आणि त्यानंतर त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या काही तास होणाऱ्या आधीच्या बैठकीनंतर सरकारवर कशा रीतीनं दबाव तयार होऊ शकेल असं आपल्याला वाटतं आणि तसं असेल तर काय शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात? बघा, सरकार ज्या पद्धतीने मराठा समाजाला मूर्खात काढायचा प्रयत्न करत आहे तर अत्यंत निषेधार्ह आहे. गेली 12-15 महिने आम्ही जे मोर्चे पूर्वी निघाले त्या काळाच्या सरकारमध्ये सारथी संस्था निर्माण झाली, तिची मुस्कटदाबी करून तिची सगळी पार वाट लावली. मग त्याच्यासाठी आम्हाला परत संभाजीराजे त्याच ठिकाणी आंदोलन करावं लागलं. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं एक्सपान्शन करायच्या ऐवजी त्याचे 34 लोक कामावरनं काढून टाकले. म्हणजे मागच्या लोकांनी काही जर चांगलं केलं तर त्याच्यावर तुम्ही कळत चाडवा, ज्याचं क्रेडिट त्याला द्या. परंतु काय होतंय की प्रत्येक गोष्ट चुकीची झाली असं इंटरप्रेट करून मराठा समाजाच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. आणि ते दुर्लक्ष आम्ही 6 जूनची मुदत देऊन सुद्धा सरकारने कोणत्याच प्रकारे मुलांचं काम केलेलं नाही. नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यानंतर एसटी महामंडळात नोकऱ्या देतो म्हटले तेही प्रलंबित आहे. 26 गुन्हे मागे घेतले नाहीत. मग जे सरकारच्या ताब्यामध्ये विषय आहेत ते जर होणार नसतील तर आम्हाला ह्या पद्धतीने लोकांच्या आंदोलनाच्या जे काही अपेक्षा आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. आणि म्हणून 16 तारखेला जे आंदोलन आहे की आम्ही आता बोलून सगळे थांबलोय, आता सरकारने बोलावं, लोकप्रतिनिधींनी बोलावं आणि त्याच्यानंतर समाज आपली दिशा ठरवेल. निश्चितच. राजेंद्रजी, आतापर्यंत कसं होतं की आपल्याला माहिती आहे संभाजीराजेंनी जेव्हा शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी भूमिका मांडलेली होती आणि आंदोलनाची घोषणा केली होती त्याआधी त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आत्ताही 2 राजेंची भेट होणं ज्यांना आपण म्हणू शकतो की त्यांच्या मताला वजन आहे आणि त्याचबरोबर त्यांना मानणारे अनेक जण आहेत आणि त्यामुळे कशा रीतीने एक उत्साह संचारू शकतो या आंदोलनामध्ये असं आपल्याला वाटतं जर उदयनराजे सक्रियरित्या आंदोलन होईल. थोडस आंदोलनामध्ये एक आमच्या चुका एक महत्वाच्या आहेत की राज्यकर्त्यांना राजकारण सुद्धा शिकवावं लागतं आणि जनतेने मराठा समाजाने अशा पद्धतीने राजकारण केलं नाही. परंतु राजकीय व्यवस्थेला ज्या वेळेस धोका तयार होतो तो कधी होतो, तो जनमताचा रेटा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला की राज्यकर्ते कुठलाही असलं तरी तो घाबरतो आणि तो जनमताचा रेटा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस सरकार निश्चितपणे सगळ्या मागण्या आमच्या 100% मंजूर करत आणि त्या दृष्टीने ज्यांचं जनमानसात स्थान आहे असे 2 राजे तर आहेतच, पण महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अशी लोक आहेत. ह्याच लोकांसह राज्यकर्त्या पक्षातले लोक आहेत, इतर पक्षातले, भाजपमधले, ह्या सर्व मराठा समाजातल्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून त्यातून सोडवण्यासाठी जर प्रयत्न केला तरच तो लोकलढा यशस्वी होईल. आणि त्या दृष्टिकोनातनं 16 तारखेला आम्ही जे आवाहन केलं की सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी यावं
अतिशय पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सुरू करतोय आणि त्या आंदोलनातच महाराष्ट्रामध्ये एक नवी दिशा पुन्हा आम्हाला देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. निश्चितच आपण बघतोय एकीकडे या बैठकीचे अपडेट्स काही काळानंतर आपल्याला मिळणार आहेत, पण हे दोन्ही राजेंची ही महत्त्वाची भेट सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात दिलीप पाटील सर देखील आता आपल्यासोबत आहेत. दिलीप पाटील, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी मांडत होता आणि त्यानंतर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तुम्हाला कशा रीतीने वाटतं की या भेटीमुळे या आंदोलनाला बळ मिळू शकेल? पहिली गोष्ट, आता मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं की हे दोन आहेत. आपण आंदोलन हे दोन्ही प्रकारनं चालतं. एक संयमाचं आंदोलन आहे आणि त्याचबरोबर आक्रमक आंदोलन. जर का राज्यकर्त्यांना जर का आपल्याला जर जाग करायचं असेल, राज्यकर्त्यांना जर का आपले जर भूमिका जर का जोरदार प्रमाणे मांडायचं असेल तर मात्र आक्रमक आंदोलन देखील गरजेचं आहे, संयमाचं आंदोलन देखील गरजेचं आहे. आणि आता जर का उदयन महाराज आणि संभाजीराजे दोघं जर एक दिलीप सरांचा आवाज पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण या सगळ्या मान्यवरांशी चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आणि एकीकडे पडद्यावर आपण थेट दृश्य बघतोय जिथे सिंध सोसायटीमध्ये संदीप पटेल यांच्या घरात ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. क्षणाक्षण असे अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे ऐरणीवर आहे आणि दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यामध्ये भेट होतीये. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होती आणि 16 तारखेला खरं तर आरक्षणाच्याच मुद्द्यावर आंदोलन आहे आणि याच माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न होतोय की काय 16 तारखेनंतर राज्यभरात देखील आंदोलन होणार आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. राजेंची भेट होतीये दोन्ही आणि या भेटीला कमालीचं महत्त्व आलेलं आहे. आंदोलनाची रणनीती या भेटीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. उदयनराजे कदाचित सक्रियपणे या आंदोलनामध्ये उतरतील की काय असं देखील सध्या बोललं जात आहे. याच सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत आणि त्यासोबतच करण गायकर आहेत. दोघांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. राजेंद्रजी, सर्वात आधी आपल्याकडे येतो. या दोन्ही राजांच्या भेटीला कमालीचं महत्त्व तर आलेलंच आहे, मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट कितपत महत्त्वाची वाटते? राजेंद्र कोंढरेंचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया, मात्र तत्पूर्वी दिलीप पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं या संदर्भातलं मत आपण जाणून घेऊया. दिलीपजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. दोन राजेंच्या नेतृत्वातच आता मराठा समाजाची आरक्षणासाठीची पुढची लढाई होईल असं वाटतं. या भेटीनंतर तर तसंच एकंदरीतच दृश्य दिसतंय. बरोबर आहे. आता जे दोन राजे भेटतायत त्यामुळे दोन राजेंचं मगाशीच मी सांगत होतो, थोडंसं डिस्टर्बन्स आलेला. खरं एक लक्षात घ्या की दोघांचं जर का बघितलं तर उदयन महाराज थोडे आक्रमक आहेत, संभाजीराजे थोडे संयमी आहेत. आणि दोन राजे ज्यावेळी हे एकत्र येतात त्यावेळी आज विचार करायला पाहिजे मराठा समाजाचा खरोखर एक सोन्याचा दिवस आता आम्ही म्हणणार की दोन्ही राजे ज्यावेळी एकत्र येतात. कारण मराठा समाजात देखील काही संयमी लोक असतात, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये संयमी असतात, काही थोडे आक्रमक असतात. कारण दोन्ही प्रकारची आंदोलनं पाहिजे आहेत. जर का आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आपण राज्यकर्त्यांचं लक्ष आणि जे काही ते शांत पडलेले आहेत ते आपण राज्यकर्त्यापर्यंत आवाज मोठा करू शकत नाही. खरं तेच आणि संयमाची देखील भूमिका पाहिजे की प्रत्येक ठिकाणी आपण आक्रमक जाऊ शकत नाही. तर उदयन महाराजांची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा आक्रमक नेतृत्व म्हणून आहे. त्याचबरोबर संभाजीराजेंच्याकडे बघायचा दृष्टिकोन संयम आहे. त्यामुळे दोन ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी खरोखर मराठा समाजाच्या आणि आम्हाला वाटतं की मराठा समाजाच्या आंदोलनाला आता इथून पुढे मोठी दिशा मिळणार आहे आणि त्यामुळं हे आंदोलन एका परिपूर्ण दिशेने जाणार आहे. सरकार जे आता जे काही बऱ्याच मागण्या ज्या त्यांच्या हातात आहेत, लक्षात घ्या. मगाशी काय तर दुसरे कोंढरे साहेब म्हणाले की सारथी असू दे, अण्णासाहेब पाटील असू दे किंवा ज्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या असू दे किंवा 2014च्या 2018च्या आमचे विद्यार्थी यांचे म्हणजे सरकारच्या हातात आहे. की सरकार अजूनपर्यंत का करत नाही अजून समजलेलं नाही. तर जर का अशा पद्धतीने जर का आंदोलन जर चालू झाले, एक तिकडे जे कोल्हापूर
कोल्हापुरात आंदोलन आहे, ते मूक आंदोलन आहे. त्याचबरोबर उदयन महाराजांचे जर का त्यांनी हाक दिली आणि संभाजीराजेंनी त्यांना जर का दोघांनी एकत्र मिळून एक स्ट्रॅटेजी केली आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे जर का आंदोलनं तयार झाली तर निश्चित ह्या सरकारला आपण जाग करू. मराठा समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्याबद्दल विचार करायला लावू, असं मराठा समाजाची भूमिका आहे. आता दोन्ही पद्धतीने आपण जाऊ शकू. काही लोकांना बरेच दिवस वाटत होतं की आपण थोडस सगळं एकदमच जरा शांत पडलोय का, त्यामुळे ह्या आजच्या भेटीमुळं एक मोठा आशेचा किरण आहे. आम्हाला त्यातनं फार पॉझिटिव्ह गोष्टी दिसत आहेत आणि त्यातनं कुठं तर मराठा समाजाला एक चांगली दिशा मिळेल आणि मराठा आंदोलन एक आक्रमक आणि दोन्ही बाजूला मूकमोर्चे तर आम्ही काढलेलेच आहे, त्यामुळे ती देखील ते आमचं त्याच्यात पेटंटच आहे मूकमोर्चाचं आणि आक्रमक मोर्चे देखील पूर्वी निघालेत आणि दोन्ही एकदम आंदोलन चालू होतील असं आम्हाला वाटतंय. बिलकुल. आपण राजेंद्र कोंढरेंकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. ते पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत. राजेंद्रजी, जसं दिलीप पाटील म्हणतायत की उदयनराजेंचं एक आक्रमक नेतृत्व आणि त्याला संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्वाची जोड लाभल्यानंतर मराठा आरक्षणासाठीची जी लढाई आहे ती यापुढच्या काळात सोपी होईल, सकारात्मक दिशा मिळेल. याला आपल्याला नेमकं काय वाटतं या संदर्भात? मराठा आरक्षणाचा लढा आहे तो व्यापक आहे. तो आता न्यायालयीन प्रक्रियेत जरी अडकलेला असला तरी त्यामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला अचिव्हमेंट करण्यासाठी जनमत बरोबर पाहिजे आणि ते जनमत एकत्र आणण्याच्या दृष्टीने आज संभाजीराजेंनी उदयनराजेंची जी भेट घेतलेली आहे. जर कोल्हापूरमध्ये प्रश्न सुटले नाही तर आमच्या इतर जिल्ह्यातल्या आंदोलनाबरोबर पुण्यातला जो लॉंग मार्च आम्ही विधान भवनावर काढणार आहोत त्या विधान भवनामध्ये दोन्ही राजे आणि महाराष्ट्रातले तमाम मराठा प्रेमी सर्व लोक जर सहभागी झाली तर पुन्हा आमचा मोठा विराट असा लोकलढा उभा राहू शकतो आणि त्यातनं मग मराठा आरक्षण असेल, त्यानंतर प्रमाणपत्राचा विषय, विद्यार्थ्यांचा विषय, असे सर्वच प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून त्या आंदोलनाचा आम्हाला निश्चित समाजाला उपयोग होईल. बिलकुल. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. या ब्रेक नंतर देखील आपण याच महत्त्वाच्या बातमीवर राहणार आहोत, कारण या दोन्ही राजेंच्या बैठकीनंतर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर येतात, मराठा आरक्षणासाठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही राजे कशा पद्धतीनं आता पुढची भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.